नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. आंदोलनं आपल्या देशात नवीन नाहीत. इतिहास आहे, स्वातंत्र्य आधीपासूनचा इतिहास आहे आपल्या देशातील आंदोलकांचा. आंदोलनानेच हा देश स्वतंत्र झालेला आहे. आंदोलनानेच या देशात बऱ्याच काही गोष्टी मिळवता आलेल्या आहेत. स्वातंत्र्यासारखी गोष्टसुद्धा या आंदोलनाच्या इतिहासातून मिळवलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आत्ता सध्या दिल्लीत जे चालू असलेलं आंदोलन आहे, ज्याच्याने अख्खा देश ढवळून निघाला आहे, अतिशय मोठं आंदोलन, अतिशय विलक्षण आंदोलन, आणि त्याच्यावरती अमानुष लाठीचार्ज केलेला बऱ्याच लोकांनी, बऱ्याच विश्लेषकांनी याची तुलना जालियनवाला बागशी केली आहे. याची तुलना इंग्रजांच्या राजवटीशी केलेली आहे. ते सुद्धा जेव्हा कुठलं आंदोलन असायचं अशाच प्रकारे लाठीचार्ज करून ते आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत होते. तोच प्रयत्न या विद्यार्थ्यांवर सुद्धा झालेला होता. त्याबद्दल सविस्तर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बोलणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. ही गोष्ट लाठीचार्जशी संबंधित नाही, ही गोष्ट आंदोलनाच्या मागण्यांशी संबंधित नाही, ही गोष्ट या आंदोलनात राजकारण आहे का नाही आहे ह्याच्याशी सुद्धा संबंधित नाही. ही गोष्ट आहे ती म्हणजे या आंदोलनात कोण कसं सहभागी होतं आहे त्याच्याबद्दल. आपण बघितलं, हे आंदोलनकर्ते जंतर मंतरवरती दिवस रात्र बसलेले आहेत. कोणी उपोषण करतं आहे, कोणी फक्त सहभाग म्हणून तिथं आलेलं आहे आणि तिथेच राहत आहेत, रस्त्यावर झोपत आहेत, ताडपत्री टाकून झोपत आहेत. त्यांची कुठलीही सोय नाही. सुरुवातीला या आंदोलनाला मला त्यांचं नाव आठवत नाही, पण एक मुस्लिम व्यक्ती आणि एक सरदारजी यांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा पुरवठा केला. जेवण ते घेऊन येत होते आणि शक्य तितक्या लोकांना ते जेवण देत होते. पण आता 20 जुलैला जे काही झालं ते आपण बघितलं की अमानुष लाठीचार्ज या आंदोलकांवरती झाला. रक्तबंबाळ केले, हातपाय मोडले या आंदोलकांचे पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी. आणि त्यानंतर एक विलक्षण घटना घडतीये, ती अतिशय विलक्षण आहे. म्हणजे मी या गोष्टीबद्दल बोलतोयच मुळात यासाठी की अतिशय मला कौतुक वाटतं या गोष्टीचं. आता फिजिकली जे आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांचा तर सहभाग आपल्याला दिसून येतो. हजारो विद्यार्थ्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, रक्त वाहिलं त्यांचं. पण जे लोक फिजिकली तिथे सहभागी होऊ शकत नाहीत त्यांनी एक अनोखी पद्धत काढली आहे या आंदोलनात सहभागी होण्याची. ते कशी आहे, कोण करतंय, हे कुठून येतंय, काय आहे याचं स्वरूप, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी काही आकडेवारी काढण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, तो सुद्धा तुमच्यासमोर मांडेलच. मित्रांनो, 20 जुलैचा लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासनं एक गोष्ट जंतर मंतरवरती घडू लागली. स्विगी आणि झोमॅटो आपल्याला माहिती आहे, फूड डिलिव्हरी ॲप आहेत. रेस्टॉरंटमधनं खाद्यपदार्थ घ्यायचे आणि जिथे सांगितलं आहे त्या ठिकाणी जाऊन डिलिव्हरी द्यायची, हे या सर्व्हिसेसचं काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासनं स्विगी आणि झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर जंतर मंतरवरती येऊ लागले. कोणी चहा देत होतं, कोणी ब्रेड देत होतं, कोणी नाश्त्याचे पदार्थ डिलिव्हर करत होते. पाकिटं, मोठमोठाले पार्सल्स हे जंतर मंतरवरती येऊ लागले. द्यायचे कोणाला माहीत नाही, कोणाच्या हातात द्यायचे माहीत नाही. हे त्या झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला सुद्धा माहीत नव्हतं, स्विगीच्या सुद्धा माहीत नव्हतं की द्यायचं नेमकं कोणाला. ते ज्याने ऑर्डर केलं आहे त्यांना फोन करायचे, समोरून एक उत्तर मिळायचं, जे समोर आंदोलन करते दिसतील त्यांना ते पार्सल देऊन टाका, आणि ते देत होते. हळूहळू हळूहळू हळू या स्विगी झोमॅटो फूड डिलिव्हरी पार्टनर्सची गर्दी अक्षरशः तिथे होत होती. काय आणत होते हे लोक? कोणी आणत होतं 50-60 बर्गर्सचं पार्सल, कोणी 100 समोसे, कोणी 20-25 प्लेट जेवणाच्या, कोणी ब्रेडचे 25-25 पाकिटं, कोणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सेस, कोणी चहा, कोणी सँडविचेस, मॅकडीचे बर्गर, छोले कुलचे, पावभाजी, म्हणाल तो पदार्थ हे झोमॅटो आणि स्विगीचे डिलिव्हरी पार्टनर्स जंतर मंतरवरती आणून देत होते. ऑर्डर करणाऱ्यांना फोन करायचे, एकच उत्तर, जे समोर दिसेल त्यांना देऊन टाका. मग हे झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर्स तिथे जात होते
आणि जे आंदोलनकर्ते म्हणत होते हे त्यांना सांगायचे हे जेवणाचं पार्सल आलं तुमच्यासाठी, घेऊन जा, आणि ते घेऊन जात होते. एक नाही, दोन नाही, शेकडो डिलिव्हरी पार्टनर्स जंतर मंतरवरती पोहोचायला लागले आणि त्यांनी या आंदोलनकर्त्यांना जेवण देण्यास सुरुवात केली. बघता 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 जर तुम्ही दृश्य बघितली असतील, जंतर मंतरच्या बाहेर जिथे मेन रोड आहे त्या ठिकाणी रांगा लागल्या, या डिलिव्हरी पार्टनर्सच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. मग हळूहळू आंदोलकांचे व्हॉलेंटियर्स जे, त्यांना ही गोष्ट लक्षात आली की लोक आपल्याला जेवण पुरवत आहेत. मग ते दर 5-10 मिनिटाला गेटपर्यंत चक्कर मारायचे, जे कोणी डिलिव्हरी पार्टनर्स आले असतील त्यांच्याकडे पार्सल्स घ्यायचे आणि आतमध्ये जायचे. मित्रांनो, मी कालपासून या प्रकाराची माहिती घेत होतो. एका डिलिव्हरी पार्टनर्सच्या 20-20, 25-25 चक्रा जंतर मंतरवरती येत होत्या. म्हणजे एक डिलिव्हरी पार्टनर झोमॅटोचा, त्याच्या 25 फेऱ्या झाल्या जंतर मंतरवरती. का तर लोकांनी ऑर्डर केलेल्या आंदोलकांसाठी त्या पोहोचवण्यात. प्रत्येक डिलिव्हरी पार्टनर तिथे आलेला हा दिवसभरातून अनेक चक्रा, रेस्टॉरंट जिथं ऑर्डर केली ते रेस्टॉरंट ते जंतर मंतर, जवळपास दिल्लीतील 30 ते 40% झोमॅटो आणि स्विगीचे डिलिव्हरी पार्टनर फक्त जंतर मंतरवरती जेवण पोहोचवण्यासाठी काम करत होते. कोणाच्या 15 चक्रा झाल्या, कोणाच्या 18, कोणाच्या 20, कोणाच्या 25. ऑर्डर्स या 2-2 ते 3-3, 4-4, 5-5 हजारांपर्यंतच्या या ऑर्डर होत्या. म्हणजे ऑर्डर करणारी व्यक्ती 4-4, 5-5 हजार, 2-2 हजार त्यांच्या परीने जेवण तितक्या रुपयांचं ऑर्डर करत होते आणि झोमॅटोला पेमेंट करत होते. किती अद्भुत गोष्ट आहे मित्रांनो, किती अद्भुत गोष्ट आहे. आधुनिक काळामध्ये जेव्हा या आधुनिक सर्व्हिसेस आपल्या सोयीसाठी निर्माण झाल्या, त्याचा उपयोग बघा तुम्ही कसा या आंदोलनासाठी होत आहे. बरं, हे ऑर्डर कोण करत होतं आणि कुठून करत होतं? काल आम्ही जी माहिती जमा केली त्यामध्ये अख्ख्या भारतातून ओडिसा, राजस्थान, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, मुंबई, पुणे, बँगलोर, केरळ, त्रिवेंद्रम, कोची, तामिळनाडू, कोलकाता, मध्य प्रदेश, भोपाळ, म्हणजे कदाचितच असं कुठलं शहर सुटलं असेल जिथं ही ऑर्डर दिल्लीला गेली नाही. या व्यतिरिक्त अतिशय कुतूहलाने मी सांगतोय, दुबई, लंडन, मलेशिया इथनं ऑर्डर्स पडत होत्या दिल्लीच्या जंतर मंतरसाठी समोसे, ब्रेड किंवा जे त्यांना वाटतंय या आंदोलकांना खाऊ घालावं त्यासाठी. म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा किती आहे? फक्त फिजिकली तिथे येऊन घोषणा देणंच कॉन्ट्रीब्युशन नसतं मित्रांनो. या पद्धतीने सुद्धा लोक या आंदोलनात सहभागी आहेत. आता या आंदोलनावरती बरेच आरोप झाले, फंडेड आंदोलन आहे, जेवणाचा पुरवठा होतोय वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आरोप करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, तो करावा. पण जर फंडेड, त्यांना काही खाण्यापिण्याची कमी नसती तर हे ऑर्डर्स त्यांच्यासाठी पडल्या नसत्या. हजारो रुपयांचं, जवळपास दिवसाला 1,500 ते 2,000 ऑर्डर जंतर मंतरवरती डिलिव्हर केल्या जात आहेत आणि याचा आकडा लाखो रुपयांमध्ये आहे. लोक, घरी बसलेला सामान्य माणूस त्याच्या परीने 100 रुपयापासनं ते 5-5, 10-10 हजार रुपयांच्या फूड ऑर्डर्स या आंदोलकांना पाठवत आहे. बघा, जे तंत्रज्ञानाचा कसा वापर. मी त्या आंदोलनात जाऊ शकत नाही, पण माझा तिथं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. तर काय, आंदोलकांचं पोट भरायचं. तिथे नंतर मी पाहिलं की ज्या ऑर्डर्स आल्यात त्या त्यांनी एका ठिकाणी जमा केल्या, त्या इतक्या झाल्या की सर्व आंदोलकांनी खाऊन सुद्धा ते जेवण उरलं होतं. इतकं जेवण, इतकं अन्न लोकांनी तिथे पाठवलं. मग या आंदोलकांनी ते वाया जाऊ नये म्हणून अक्षरशः रोडवरती येऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ते खाद्यपदार्थ त्यांनी वाटून दिले की वाया नाही जायला पाहिजे. लोक इतक्या प्रेमाने सपोर्ट करतायत तर ते वाया जाऊ नये म्हणून त्यांनी त्या ऑर्डर्स इतरांना सुद्धा दिल्या. मित्रांनो, खूप कौतुक आहे या गोष्टीचं, खूप कुतूहल आहे. पहिल्यांदा, जगात पहिल्यांदा अशा पद्धतीने सपोर्ट होताना दिसून येते. त्यामुळे या आंदोलकांना अजून धीर आला आहे, अजून बळ आलं आहे की आपण एकटे नाही, आपल्यासोबत देश आहे, आपल्यासोबत लोक आहेत, देशाबाहेरून सुद्धा लोक आहेत. हेच या कृतीतनं स्पष्ट होतं आहे. मित्रांनो, तुमचे काही निरीक्षण असतील, तुम्ही काही पाहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा.
धन्यवाद.